हॅलो, कसे आहात तुम्ही सर्व? तर आज आमच्याकडे होती देवाची पूजा म्हणजे माईची पूजा. आमच्याकडे वर्षातून 4 देवाची पूजा राहते आणि या वर्षाची ही पहिली माईची पूजा आहे. आज एका क्लायंटचा मेकअपचा ऑर्डर सुद्धा होता आणि ती घरीच आली होती मेकअप करायला. मी तिचा मेकअप कंप्लीट केला तेव्हापर्यंत आईनी आणि कल्याणीनी स्वयंपाकाची तयारी केली. जसा क्लायंटचा मेकअप डन झाला ना, तसंच मी सुद्धा स्वयंपाकासाठी बाहेर आली आणि म्हटलं, की चला मी पण करू लागते. तेव्हापर्यंत अर्धा स्वयंपाक तर होऊन गेला होता. फक्त भाजी होती. तर आई बोलली, की "तू भाजी करून घे." मी मेथीची भाजी केली. कल्याणीने पूजेसाठी लागणारे दिवे आणि पाती वगैरे बनवून घेतले आणि तिचे दिवे अशा प्रकारे होते आणि मी तिला थोडे चिडवत होते, की असे दिवे नाही बनवल्या जात म्हणून आणि ती बोलत होती, की "मी पहिल्यांदा बनवले आणि खूप छान बनवले." आणि मग मी तिला करून सुद्धा दाखवले, की "बघ अशा प्रकारे करावं लागते." तरी ती तेच बोलत होती, की "मी जे बनवले आहे पूजेसाठी दिवे ते एकदम छान आहे." मी बोलले, की "ठीक आहे बाबा, तू जे बनवले आहेत दिवे पूजेसाठी ते एकदम छान आहे." मग त्यानंतर मी दिवे वगैरे सर्व तेलात तळून घेतले. त्यानंतर आज माझा गजानन महाराजांच्या विजय ग्रंथाचा 21वा अध्याय होता आणि मला नैवेद्य ठेवायचा होता भाकर आणि झुणकाचा. तर मी भाकर आणि झुणका बनवून घेतला. तशा तर मला भाकरी तेवढ्या खास जमत नाही, पण तरी बनवल्या मी. नैवेद्य वगैरे केला, 21वा अध्याय वाचला आणि त्यानंतर आम्ही देवाची पूजा सुद्धा केली. देवाची पूजा रोशननीच मांडली होती आणि आम्ही सर्वांनी मस्त छान पूजा केली, आरती वगैरे केली आणि त्यानंतर आमच्याकडे बनते देवाच्या पूजेला कवळी. तर कवळी कल्याणी बोलली, की "मी बनवेल" आणि तिने कवळी बनवली. तर अशी होती आमच्याकडे देवाची पूजा. भेटूया पुढल्या व्लॉगला.